स्वामी सांगतात, बाळा, प्रारब्धाचे भोग हे कर्मावर आधारित असतात. ते पूर्वजन्माचे असते व या जन्मावरही अवलंबून असते. हे दुःख, संकटे सहन करण्याची ताकद गुरु देतात. पण प्रत्येकाचा कार्यभार गुरूंनी त्या त्या कुळाच्या कुलदेवांना दिलेला असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने पूर्ण कराव्या व सर्वांवर अखंड कृपा असू द्यावी हीच माऊलींचरणी मनापासून प्रार्थना करते. तर भक्तांनो, आज स्वामी महाराजांनी नवरात्री विशेष कुलधर्म, कुळाचार कसा करावा, प्रत्येक घरातील महिला व पुरुषांनी कोणते नियम पाळावे, हे सर्व सविस्तर आजच्या स्वामी संदेशामध्ये स्वामींच्या आज्ञेने सांगणार आहे. तर भक्तांनो, नवरात्रीच्या 9 ते 10 दिवस आपण कोणत्या नियमांचे कडक पालन करावे, कोणत्या गोष्टी 9 दिवसात आवर्जून कराव्या, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्याच पाहिजेत, काही कामे 9 ते 10 दिवस करणे वर्ज्य आहे, त्यामुळे काही चुका होऊ नयेत याची सविस्तर माहिती या स्वामी संदेशामध्ये आहे. तर भक्तांनो, स्वामी भक्त ताई आणि दादा, स्त्री पुरुष सर्वांसाठी जवळपास नियम सारखेच आहेत आणि प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे. तुम्ही जर व्रत करत असाल तर तुम्हाला 9 ते 10 दिवस साधी सोपी सेवा करता यावी यासाठी आपण इथे काही नियम दिलेले आहेत, ज्यामुळे तुमच्या व्रताचे तुम्हाला निश्चित फळ मिळेल व तुमच्या हातून कोणतीही चूक होणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, ही माहिती अगदी शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही व तुमच्या घरादारावर, लेकरा बाळांवर आई भगवतीची कृपा होईल व तीच आहे आपल्या कुळाची कुलदेवी. आणि प्रत्येकाला आपल्या कुलदेवीसाठी 9 दिवस जास्तीत जास्त सेवा करायची असते. इथे आपण सर्व सेवा महाराजांच्या आज्ञेनुसार पाहत असतो. मागच्या 2 व्हिडिओंना तुमचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर भक्तांनो, इथे मी कुठलीही माहिती स्वतःच्या मनाने कधीही देत नाही. महाराजांची जशी आज्ञा असेल त्यानुसार मी इथे माहिती शेअर करते. त्यासोबतच तुम्ही तुमच्या कमेंटसुद्धा काही जण करत असतात की आम्हाला या सेवा सांगा, तर निश्चितच यापुढे तुमच्या कमेंटनुसार सुद्धा इथे सेवा सांगितल्या जातील, उपाय दिले जातील. आणि भक्तांनो, तुमचा जास्तीत जास्त सहभाग जसा मिळेल त्या पद्धतीने आपण अजून छान छान माहिती इथे शेअर करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला वाटत असेल की मुद्देसूद फक्त माहिती शेअर करावी, तर अगदी मी त्याच पद्धतीने करेल. कारण जर माझं बोलणं जास्त वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण मी प्रत्येक संदेश इथे शेअर करताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करत असते आणि त्यानुसार आपण इथे माहिती शेअर करतो. आपण उपाय सांगतो, सेवा सांगतो, कोणत्या सणाला काय करायचं हे सुद्धा यापुढे पाहू. पण बघा, कधी कधी असं असतं, खूप जण खूप दुःखी असतात आणि जेव्हा ते स्वामी संदेश ऐकू लागतात, त्यांना काहीतरी मोटिवेशनल एखादी ओळ त्यांच्या ऐकण्यात आली तर खरंच मनाला एक चांगलं वाटतं. हे प्रत्येकाच्या बाबतीत असतं. त्यामुळे माझा थोडासा प्रयत्न असतो की सेवा सांगायची तर आहेच, पण इतरांना आपण थोडंसं मोटिवेटसुद्धा केलं पाहिजे, ज्यामुळे दुःखी मने जी आहे त्यांना पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळेल व ते स्वामींच्या संदेशानुसार सेवा करू लागतील. सेवा केली तरच फळ हे मिळणार आहे. तर भक्तांनो, आता आपल्याला कुलदेवीची कुठली सेवा करायची आहे, पण सेवा करण्याआधी, हा व्हिडिओ ऐकण्याआधी सर्वांनी कमेंटमध्ये कुलस्वामिनी आईसाहेब असे टाईप करा किंवा तुमच्या कुलदेवीचे तुम्ही इथे नाव लिहू शकता. तर भक्तांनो, यावर्षी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान नवरात्री उत्सव आहे. 15 तारखेला म्हणजेच रविवारी घटस्थापना आहे व 24 तारखेला मंगळवार आहे. या दिवशी दसरा आहे, यालाच विजयादशमीसुद्धा म्हणतात. तर या दिवसात घटस्थापनेला देवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते. म्हणजे एक मातीचं मडकं असतं, ते आपल्याला नवीन घ्यायचं असतं आणि त्याचीच आपल्याला घटस्थापना करायची असते. आता घट बसवण्याखाली आपण जी माती वापरतो त्या मातीला या दिवसामध्ये वावरी म्हटलं जातं. बघा तुम्ही, जुने लोक जे आहेत ते याला अजूनही
माती कधी बोलत नाहीत, वावरीच बोलतात. आणि त्यामध्ये आपल्याला काही वेगवेगळी जी धान्य असतात ती मिक्स करून त्यामध्ये पेरायची असतात. त्यालाच घट जो आहे त्याला वेदिका म्हणतात. जी माती असते वावरी आणि जे धान्य आपण एकत्र करतो याला वेदिका म्हणतात. तर या वेदिकेवरती घट बसवायचा असतो, म्हणजेच घटाची स्थापना करायची असते. तर घट बसवण्याची एक विधिवत पद्धत आहे. तर घट हा सासू सासरे ज्यांना आहेत त्या घरात सासूच बसवते. म्हणजेच बघा, एका घरात 2 घट बसवले जात नाही. आता जर तुम्ही एकटे आहात, तुम्ही बाहेरगावी आहात व तुमची सासू गावी आहे, मग तुमच्या सासूलाच अधिकार असतो घटस्थापनेचा. आता ज्या घरामध्ये 2, 3 किंवा 4 जाऊ आहेत, तर जर तुमची सासू एखाद्या तुमच्या मधल्या जावेकडे आहे आणि ती घट बसवत आहे, तर जी मोठी सून आहे तिच्या मुलांचे लग्न झाल्यानंतरच तिला घट बसवण्याची परवानगी असते. हे आपलं शास्त्र सांगतं आणि यानुसारच करायचं असतं. आता आपल्या पहिल्या मुलाचं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा आपल्याला लग्नामध्ये देव करायचे असतात, म्हणजे देवांचे टाक बनवायचे असतात. तेव्हाच आपल्याला पुढील जे आपले कुलधर्म कुळाचार आहेत हे एक प्रमुख स्त्री म्हणून करण्यास मान्यता मिळते. आता ज्या घरामध्ये 1-2 सुना आहेत आणि तुम्ही तुमच्या नोकरीच्या गावी राहत आहात, मग तुमच्या सासूनेच घटस्थापना करायची असते. पण तुमच्या मुलांची लग्न झाल्यानंतर मग तुम्हीसुद्धा एक सासू होणार असतात, किंवा जरी तुमच्या मुलीचं झालं तरीसुद्धा तुम्हाला परवानगी असते घटस्थापना करायची. पण आता जरी तुम्ही जॉबसाठी बाहेरगावी राहत आहात, तुमच्या गावी घट बसवलेलं आहे, पण तुम्हाला इच्छा आहे देवीची सेवा करण्याची, तुम्हाला व्रत करण्याची, तर तुम्ही शक्य असेल तर 9 दिवस उपवास करू शकता. पती पत्नी दोघांनीही हा उपवास करावा. आपल्या हा देवीचा उपवास असतो. तर तुम्हाला डबल घट बसवण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त कलश स्थापना करता येते. तर बघा, कुलदेवीची जे टाक असतात ते घटस्थापने दिवशी आपल्याला त्याची काही विशेष सेवा करायची असते आणि नंतर मग आपण घटस्थापना करतो. पण घटस्थापना कशी करायची हे आपण पुढच्या संदेशामध्ये पाहू. पण ज्या ताईंची सासू गावी घटस्थापना करते, तर त्या सुनेने जिथे राहते त्या ठिकाणी देवीचा मंगल कलश स्थापना करायचा व तुम्ही अखंड दीप लावू शकता. अखंड दीप हा प्रत्येक स्त्रीने लावावा, कारण आपल्या तो लेकरांसाठी चांगलं असतं. आपल्या वंशाचा जो दिवा आहे तो वृद्धिंगत होत असतो. त्यासाठी प्रत्येकाने अखंड दीप नक्की लावावा. आणि तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही उपवास करू शकता. 9 दिवसांचे उपवास करा. उपवासाचा एक नियम असतो. ज्या घरात घटस्थापना होते त्या घरातील प्रमुख कुलस्त्रीने व पुरुषाने 9 दिवसांचा उपवास करायचा असतो. पण जर काहींना BP, शुगर किंवा इतर काही त्रास असेल तर कृपया उपवास करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना 9 दिवस शक्य नाही त्यांनी 5 दिवस किंवा 2.5 दिवसांचा किंवा 1.5 दिवसांचा सुद्धा उपवास केला जातो. त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. ज्या ताई सासूपासून काही कारणास्तव लांब वेगळे राहतात आणि सासूने घट बसवला आहे व उपवास देखील करतात व तुम्हाला उपवास करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही 9 दिवसाचा किंवा 5 दिवस 2.5 दिवस तुम्हाला जे शक्य होईल तसा उपवास करा. उपवास हा स्त्री पुरुष दोघांनीही केला तरी चालतो. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी कृपया उपवास करू नका, कारण स्वतःची बाळाची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. देवीचं जी काही श्रद्धा आहे ती आपल्या मनात असली पाहिजे. उपवास केल्यानेच आपण खूप देवदेव करतो असं अजिबात होत नाही. आणि ज्या आत्ता प्रेग्नेंट आहेत अशासुद्धा महिलांनी उपवास करू नये. स्वतःची व आपल्या पोटातील बाळाची काळजी घ्यायला पाहिजे. आता तुमची खूप इच्छा आहे की मी प्रेग्नेंट आहे, मग मला समजा तुम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे किंवा होणारं बाळ माझं अगदी तंदुरुस्त छान असं व्हावं, त्यासाठी मला उपवास करायचा आहे. आधी मी करत होते, तर तुम्ही 1-1.5 दिवसांचा उठता बसता उपवास म्हणतात याला, तो तुम्ही करू शकता. कारण काय होतं, आपण उपवास धरायला जातो पण मोजकेच पदार्थ असतात, साबुदाणा, भगर, आणि हे पदार्थ जे आहेत ते खूप वातळ असतात. याने आपलं वात वाढतो, ॲसिडिटीसुद्धा होते आणि मग आजारी पडण्यापेक्षा मनापासून देवाची काही वेगळी आपण पारायणे वगैरे करावी. खूप काही सेवा आहेत या दिवसात करण्यासारख्या, त्या कराव्या उपवास सोडून.
आणि जे शक्यतो वयोवृद्ध आहेत, खूप वय झालेलं आहे, आधीपासून उपवास करत आहेत पण आता जमत नाही, त्यांनी सुद्धा कृपया उपवास करू नये. जर तुमचे आजी आजोबा असतील तर तुम्ही त्यांना उपवास हा करू देऊ नका, तुम्ही स्वतः करा. तुमच्या घरातील जे मोठे आहेत त्यांनी हा उपवास करावा. आणि बघा, तुम्ही कितीही आपण नाही म्हटलं तरी जे आपले पूर्वज आहेत, भले ते खूप म्हातारे झालेले आहेत पण ते हे उपवास खूप आवडीने करतात आणि त्यांना हा उपवास सोडून देणं जमत नाही. कारण या आपल्या पूर्वजे आहेत, याच आपल्या पिढीने ह्या रूढी परंपरा अजून कायम टिकून ठेवलेल्या आहेत. आणि आत्ता आपल्याला स्वामींच्या सेवेत जे आहेत, त्या घरात स्वामी सेवा होते, त्या घरामध्ये कायम रूढी परंपरा राहणार आहेत आणि आपणच या पुढे न्यायच्या आहेत. तर भक्तांनो, यानंतरचा नवरात्रीचा नियम स्त्री पुरुष दोघांसाठी आहे. केस कापायचे नाहीत आणि महिलांनी ॲब्रो करायच्या नाहीत, वॅक्सिंग वगैरे करायची नाही, नखे कापायचे नाहीत. आता ज्यांना खूपच आवश्यकता आहे हे सर्व करण्याची, त्यांनी घटस्थापनेच्या आधीच केस वगैरे तुम्ही महिलांनी कट करून घ्या, पुरुषांनी सुद्धा दाढी वगैरे करून घ्या. नंतर तुम्हाला 9 ते 10 दिवस घटस्थापना झाल्यानंतर या गोष्टी करायच्या नाहीत. आणि जर तुम्हाला खूप एमर्जन्सी असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दुपारनंतर ही कार्य करू शकता. त्यासोबतच अजून दुसरा महत्त्वाचा नियम आहे आणि हा सर्वांसाठी आहे. स्त्री पुरुष दोघांसाठी ब्रह्मचर्याचे तुम्हाला कडकडीत पालन करायचे आहेत. भले तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली नाही, तुमच्या गावी बसवलेला आहे घट, पण प्रत्येकाच्या घरामध्ये देवी स्थानबद्ध झालेली असते. देवी आपल्याकडे आराम करण्यासाठी आलेली असते. भले तुमच्या घरात घट बसवलेला नसेल पण तुम्हाला ह्या नियमांचं पालन करायचं आहे. आणि मांसाहार तर करायचाच नाही आणि हे सर्वांना माहीत देखील आहे. त्यासोबतच पुढचा महत्त्वाचा नियम, गादीवर बसायचं नाही. बघा, तुम्ही गावाकडील जे लोक आहेत ना, ते जो पलंग असतो त्याला काही भागात कॉटसुद्धा बोलतात, तर हा पलंग जो आहे तो उभा करून ठेवतात घटस्थापनेच्या आधीच, जेव्हा आपण साफसफाई करत असतो तेव्हाच. आणि आता आपल्याकडे बेड वगैरे आहे तर आपण जे बेड आहेत त्यावरील गादी जी आहे ती फोल्ड करून म्हणजेच ती गुंडाळून ठेवा. हे कशासाठी करायचं? कारण आपल्याला सवय असते येता जाता बेडवरती बसायची. त्यासाठी जर तुम्ही गुंडाळी करून ठेवली तर तुमच्या लक्षात राहील. आणि हा नियम सर्वांनी पाळायचा आहे. कारण आपल्याला उशीसुद्धा घ्यायची नाही. आपल्या घरी देवी युद्ध खेळून विश्रांतीसाठी आलेली असते, म्हणून ही घटस्थापना एक शास्त्र आहे. आणि घटस्थापनेमध्ये देवी आपल्या पलंगावर बसलेली असते, तिने उशी घेतलेली असते, ती आराम करत असते. त्यासाठी ज्या स्त्रियांनी उपवास धरलेला आहे त्यांनी उशी घ्यायची नाही आणि घरातील कोणीही गादीवर, पलंगावर, बेडवर बसायचं नाही. हा नियम एक 9-10 दिवस तुम्हाला पाळायचा आहे. तर तसे तर जुने जे लोक आहेत ना, ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हे सर्व नियम पाळतात. पण आता तुम्हाला शक्य नाही, तुम्ही जोपर्यंत घटस्थापना आहे तोपर्यंत हा नियम कडक पाळायचा आहे. आणि भक्तांनो, आजकाल काही भागात बरेचसे बॅचलर मुली उपवास हा खूप हौसेने करतात आणि जे काही इच्छा आहे त्या इच्छेसाठी हे देवीचे व्रत केले जाते आणि इच्छा ही 100% पूर्ण होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी सुद्धा लग्नाच्या आधीच 2 वर्षापासून 9 दिवसाचा उपवास करत होते. माझी आई धरायची आणि मी सुद्धा तिच्यासोबत हा उपवास करू लागले. लग्न झाल्यानंतर सुद्धा मी हा उपवास सोडलेला नाही. फक्त माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये हा उपवास सोडण्यात आला होता. मी पुन्हा देवीची क्षमा याचना करून उपवास सुरू केले आणि खरंच 9 दिवस हे कसे निघून जातात कळतसुद्धा नाही. आणि देवी खरंच आपल्याला जे काही पाहिजे आहे ते देती, संसार सुखाचा करती. आणि प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या मुलांना कुठलेही कमी पडू नये, मुलांचं जे काही आयुष्य आहे ते सुद्धा पुढे अगदी सुखाचं व्हावं. तर यासाठी तुम्ही उपवास जसा जमेल तसा करा, पण देवीच्या इतर ज्या सेवा आहेत त्यासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. आणि जर बघा तुमच्या घरामधील
कुणी तुमचे बहीण भाऊ किंवा तुमचेच मुलं मुली वगैरे मोठे असतील, जे लग्नाच्या वयात आलेले आहेत, लग्न जमवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, मनासारखा जोडीदार, मनासारखं सासर मिळण्यासाठी तुमच्या मुलांना जर इच्छा असेल हे व्रत करण्याची, तर त्यांनी 5 दिवस 2.5 दिवस व्रत करावं. पण तुम्ही जर एक इथे पण करू शकता, म्हणजे तुम्हाला एक नियम पाळायचा आहे. तुम्हाला चप्पल घालायची नाही. चप्पल ज्या स्त्रियांना उपवास आहे त्यांनी सुद्धा हा नियम पाळायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर. मी स्वतःसुद्धा हा नियम पाळत असते. आणि मग दसऱ्याच्या दिवशी एक नवीन चप्पल घ्यायची आणि जे गरजू आहेत त्यांना ती द्यायची व नंतर आपण आपली आधीची चप्पल घालायला सुरुवात केली तरी चालतं, किंवा तुम्ही नवीनसुद्धा घेऊ शकता. आता हे सर्व नियम पाळायचे आहेत. गादीवर बसायचं नाही, उशी घ्यायची नाही, चप्पल ज्यांना शक्य असेल त्यांनी ते पाळायचं आहे. आता यानंतर ज्या घरात घटस्थापना होते तिथे पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची, म्हणजे जी विड्याची खायची पाने असतात त्याची माळ घालतात. तर घटाला दररोज वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ घालायची व जो घट म्हणजे जे मातीचं मडकं असतं ना, त्यात थोडंसं ताजं पाणीही घालायचं असतं. पण एक लक्षात ठेवा, पाणी टाकताना दररोज अगदी थोडं थोडं घाला, कारण तो जो घट आहे तो नवीन असतो, तो खूप पाझरतो. आणि मग जे खाली वेदिकेमध्ये धान्य असतं ते खूप पाणी पाझरल्यामुळे बऱ्याचदा सडलं जातं, त्याचा वास सुटतो, ते पाहिजे तसं छान उगवलं जात नाही आणि जरी उगलं तरी ते पिवळं पडतं. जे धान्य आहे घटाच्या भोवती उगणारं ते खूप हिरवंगार सुंदर उगण्यासाठी तुम्ही दररोज घटमाळ करता, पाणी वगैरे घालता. तर पाणी जर आधीचं असेल तर मग तुम्हाला जास्त पाणी घालण्याची गरज नाही, पण दररोज पाणी घालायचं असतं म्हणून तुम्ही अगदी 1-2 चमचे थोडंसं पाणी घालू शकता. आता काही भागामध्ये दररोज माळपाणी केलं जातं आणि काही भागात 1 दिवसाआड म्हणजे विषम दिवसामध्ये माळपाणी केलं जातं. म्हणजे घटस्थापने दिवशी जर तुम्ही माळ घातली तर दुसऱ्या दिवशी घालत नाहीत, मग तिसऱ्या दिवशी माळ घातली जाते. पण तेव्हा एक नियम लक्षात ठेवायचा असतो, दुसऱ्या दिवशीची सुद्धा माळ घालायची असते आणि तिसऱ्या दिवशीची सुद्धा घालायची असते. दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य दाखवायचा व तिसऱ्या दिवशीचा. मग हे एकाच दिवशी असं करण्यापेक्षा एक महत्त्वाचा व जो नियम शास्त्रामध्ये आहे, दररोज माळ करणे व दररोज देवीला नैवेद्य दाखवणे. आता नैवेद्य तुम्ही म्हणाल कशाचा दाखवायचा? जे काही तुम्ही फराळाला स्वतःसाठी घरात बनवणार आहात तेच फराळाचे पदार्थ आपल्याला देवीच्या नैवेद्यामध्ये दाखवायचे आहेत. म्हणजेच जसं की भगरीची दशमी, त्यासोबतच ज्या फराळाच्या भाज्या असतात, पालेभाज्यामध्ये सुद्धा बघा राजगिऱ्याची भाजी भेटते, जी देवीच्या नैवेद्यामध्ये आवर्जून एक दिवशी तुम्ही करा. आणि या पद्धतीने तुम्हाला घटमाळ करायची. आणि घटमाळ करताना एक महत्त्वाचा नियम बऱ्याचशा स्त्रियांना हा माहीत नाही आहे. आपण जो दोरा आहे, दोऱ्यामध्ये आपण फूल ओवताना सुईचा वापर करतो, पण जर घटाला माळ घालायची असेल तर तुम्हाला सुईचा वापर करायचा नाही. सुई त्या फुलाला टोचायची नाही, कारण ही आपण घटाला म्हणजे देवीला माळ घालत आहोत. त्यामुळे तुम्हाला दोऱ्याची गाठ तयार करायची, त्यामध्ये तुम्हाला फूल घालून त्या पद्धतीने तुम्हाला माळ तयार करायची. आणि जर तुम्हाला देवीच्या फोटोला किंवा स्वामींच्या फोटोला, इतर देवांच्या फोटोला माळ करायची असेल तर मग तुम्ही सुई दोऱ्याने करू शकता. फक्त घटासाठी हा नियम आहे. फक्त दोऱ्याचा वापर करून गाठी देऊन त्यामध्येच पानाची देठे किंवा मग तुम्हाला फुलाचं देठ घालून माळ तयार करायची आहे. आणि यानंतर महत्त्वाचं, ज्या स्त्रियांनी हे व्रत केलेलं आहे, 9 दिवसाचं असो 5 दिवसांचं असो, त्या स्त्रियांनी घरामध्ये लिंबू या 9 ते 10 दिवसामध्ये कापायचं नाही. हा नियम अगदी सर्वांनी कडक पाळायचा आहे. तुमच्या घरातील जी इतर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुम्ही लिंबू कापून घेऊ शकता. आणि अजून एक खूपच महत्त्वाचा नियम असा आहे की तुम्ही घटस्थापना केली आहे आणि मग तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला स्वतः वेगळं बसायचं असतं. हा नियम खूप जणांना माहीत आहे, पण हल्लीचे जे आहेत ना, त्या सर्व स्त्रिया हे पाळत नाहीत. तर हा नियम सर्वांनी पाळावा. तर तुम्ही तुमच्या घरातील जी घटमाळ आहे
ती तुमच्या शेजारी किंवा घरात कुणी असेल तर त्यांच्याकडून करून घेऊ शकता. घरात जर कुणी स्त्री नसेल किंवा तुमच्या मिस्टरांना वेळ नसेल तर हे सर्व तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडून शेजाऱ्यांकडून करून घेऊ शकता. तुम्ही स्वतःसुद्धा घरामध्ये कडक नियम पाळायचे, वेगळं बसायचं. त्यासोबतच जर तुम्हाला सुतक जर पडलं तर मग तुम्हाला घटाला माळ वगैरे करता येणार नाही. भले देवाला सुतक नसतं पण तुमच्या घरामध्ये जे काही इकडे तिकडे विटाळ पांगलेला असतो त्यामुळे या गोष्टी करता येणार नाही. मग तुम्ही तुमचं सुतक फिटेपर्यंत तो घट तसाच ठेवायचा आणि सुतक फिटल्यानंतर तुम्हाला मग तो घट हलवायचा आहे. भले तेव्हा तुमचा दसरा होऊन गेलेला असेल पण हे आपल्याला असंच करायचं असतं. त्यासोबतच ज्यांना उठता बसता उपवास करायचा आहे, काही शक्य नाही त्यांनी उठता बसता उपवास करा. जो आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी धरायचा असतो, दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवण केलं तरी चालेल. पुन्हा हा उपवास तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी धरायचा असतो, म्हणजे आदल्या दिवशी. यालाच उठता बसता उपवास म्हणतात किंवा मग 1.5 दिवसाचा म्हणतात. या पद्धतीने तुम्ही उपवास करा. सर्व नियमांचं पालन करून तुम्ही ही आई भगवतीची सेवा करा. बघा, आई भगवती तुमच्या संसारामध्ये कशाचीही कमी पडू देणार नाही आणि स्त्रियांनी ज्या काही चुका करायच्या नाहीत ते सुद्धा चुका करू नका. तुमच्या संसारामध्ये कुठलीही उणीव राहणार नाही, कुठलंही दुःख राहणार नाही. सर्व इच्छा आई भगवतीला सांगून टाका. आई भगवती 9 दिवस तुमच्यासोबत राहायला आलेली असते. त्याच दिवसांमध्ये ती तुमचं दुःख समजून जाईल. तुम्हाला खरंच तिची चांगली जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. तुम्हाला इथे होम हवन काही पारायणे आहे ते सुद्धा आपण पुढे पाहू. ज्या काही सेवा आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी करायच्या आहेत त्यासुद्धा आपण पुढच्या स्वामी संदेशामध्ये पाहू. तर भक्तांनो, इथे या सर्व सेवा मी माझं लग्न झाल्यापासून केलेल्या आहेत. त्यानुसारच तुम्हाला इथे सविस्तर माहिती दिलेली आहे, जी शास्त्रामध्ये सुद्धा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महिलांनी काही चुका करायच्याच नाहीत. तर आपल्याला हे सर्व नियम पाळले तर या व्रताचे फळ मिळत असते आणि आई भगवतीने अगदी सर्व भक्तांना फळ द्यावे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या. सर्व दुःख इडापिडा आई भगवतीच्या चरणी तुम्ही अर्पण करा, तिची सेवा करा. सर्व तुमचे दुःख समस्या सुटल्या जातील व लवकर सुटतील. तर भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश मनापासून ही माहिती आवडली असेल तर प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा व चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती पाहायला व ऐकायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी व कुलस्वामिनी आई अंबा माते चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता की जय हो.